पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये काल तिघांनी मिळून एका तरुणावरती कोयत्यानं वार केले, ज्यामध्ये त्याची हत्या झालेली आहे. करण काशीदास या तरुणाचं नाव आहे. 19 वर्षीय तरुण आहे. नेमकं काय घडलेलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर डीसीपी संभाजी कदम सर आहेत. सर, काय घडलेलं होतं? काल संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान हिंगणे भाग जो संतोष चौक आहे, हॉल आहे, त्याच्या पाठीमागे सिंहगड रोडला याची जो मयत आहे, जो किरण काशीद, याला त्याच्याच ओळखीच्या 3 ज्युनियल आरोपी आहेत. ते त्यांनी काल लोखंडी हत्याराने त्याला मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते सर्व ज्युनियल्स आहेत. त्यांना ताब्यात घेऊन पुढची जी कारवाई आहे ज्युनियल जस्टिस बोर्डासमोर त्यांना आज हजर केलं जाईल. याच्यात गुन्ह्यात वापरलेली जी हत्यार आहेत, वेपन आहे, जो लोखंडी हत्यार आहे, तसेच मोटरसायकल आहे, ह्या सगळ्या गोष्टी जप्त केलेल्या आहेत. यांचं पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड तसं आपल्याकडं अवेलेबल नाही किंवा नाही, त्यांचा रेकॉर्ड नाहीच आहे. आणि मागचा याचा 1-2 महिन्यापूर्वी यांचा एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून काही किरकोळ वाद झाला होता. त्याचं पण रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला काही झालेलं नव्हतं किंवा त्यांनी तशी तक्रार दिली नव्हती. परंतु अतिशय किरकोळ कारणावरून हा प्रकार झालेला आहे, दुर्दैवी प्रकार झालेला आहे. यातील तिन्ही ज्युनियर्सला पुढे ताब्यात घेऊन पुढची कारवाई करत आहोत. परंतु याच्यामध्ये सांगायची दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जे ज्युनियल लोक जे आहेत, हे आरोपी आहेत, त्यांचे पालक असतील त्यांना पण याच्यामध्ये आम्ही आरोपी करतो आहे. आणि त्याच्यातले जे व्हेकल वापरलं होतं त्यांना काही लायसन्स वगैरे नव्हतं, ते व्हेकलचा ओनर जे आहे त्याला पण आम्ही आरोपी करत आहोत. सर, ज्युव्हेनाईल आरोपी आहेत आणि यांच्याकडे ही हत्यारं कुठून येत आहेत, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर कोयत्यांच्या विरोधामध्ये आपण खूप मोठी कारवाई केलेली होती. मात्र आता पुन्हा हे थोडं सुरू झालंय असं वाटतंय. पुन्हा काही वेगळा ऍक्शन प्लॅन घेण्याची गरज वाटते. आमचा रेग्युलर कारवाई याच्यात सुरू असते. जे रेकॉर्डचे आरोपी आहेत त्यांना परत चेक करणे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणं किंवा जे असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन त्यांच्यावरती कारवाई करणं, हे कंटिन्यू चालणारे प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये हद्दपार असतील, MPD असतील किंवा मोकासारखे कठोर सेक्शन्स असतील किंवा कायदे असतील, याच्यातसुद्धा आपण कारवाई मोठ्या प्रमाणात करतो. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या ज्या पोलीस स्टेशनकडे रिपोर्ट होत नाही कधी, अशा गोष्टी कधी किंवा वाद झाला असेल तर ह्या गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये लक्ष ठेवून कारवाई करण्याची तरी ठेवतो. परंतु ही जी कालची घटना झाली याच्यामध्ये यांचा जुनं काही रेकॉर्ड नव्हतं आणि त्यांचा वाद जो किरकोळ झाला होता तो सुद्धा कधी समोर आला नव्हता किंवा पोलीस स्टेशन त्याचं काही रिपोर्टिंग झालं नव्हतं. त्याच्यामुळे हा प्रकार झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता जे आपण ज्युनियर्सला ताब्यात घेतलं आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आपण माननीय ज्युनियर जस्टिस बोर्डला यांनासुद्धा आपण पत्र देतो की त्यांना सर्व आरोपींना मॅजिस्ट्रेट करा. त्याचबरोबर याच्यातले जे ज्युनियर्सवरती कंट्रोल ठेवण्याचं जे काम आहे पालकांचं, यांनी पण त्यांना दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांच्यावरसुद्धा आपण तो गुन्हा दाखल करत आहोत. आणि यासोबत जे व्हेकल वापरलं होतं, व्हेकलसुद्धा वापरणं जो मालक आहे त्याला पण याच्यात आरोपी करतो. सर, एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हटलात की सध्या ज्युव्हेनाईल जे आरोपी असतात त्यांना असं वाटतं की आपण काही केलं तर आपण सहज सुटू, असं त्यांच्यात एक मानसिकता तयार होतीये. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही DCP म्हणून काय आवाहन कराल आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्युव्हेनाईल्सच्या साठी नेमके कायदे किती कठोर? नाही, याच्यामध्ये जो आपल्याकडं कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. परंतु याच्यामध्ये जे पालक आहेत, पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपला जो पाल्य आहे किंवा मुलगा मुलगी आहे तो नक्की काय करत आहे, त्याची संगत काय आहे, किंवा तो कॉलेजला जातो आहे का, त्याला जे एज्युकेशन तो करतो आहे का, ह्या सर्व गोष्टीवर त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे ज्युनियर्स आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही त्यांचं ऑपरेशन परिवर्तन एक नावाची आपण राबवत आहोत. त्यांच्यावर त्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण ट्रेनिंग असतील किंवा कौशल्य विकास असतील, ह्या गोष्टी पोलीस दलामार्फतसुद्धा केल्या जातात. आणि तो कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. याच्यामध्ये आता ज्या ज्युनियर्स पूर्वी त्यांनी गुन्हे केलेत त्याचं खूप त्यांचं कमी प्रमाण आहे की त्यांनी परत गुन्हे केलेले आहेत. तर ह्या कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. आणि ह्याच्यामध्ये यांचं मतपरिवर्तन करणे किंवा यांचं कौन्सिलिंग करणे, त्याचबरोबर त्याचे जे पालक आहेत त्यांनीसुद्धा आपला जो पाल्य आहे तो नक्की काय करतो आहे, त्याची संगत काय आहे, ह्या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. आपण बघतोय या प्रकरणामध्ये आता 3ही ज्युव्हेनाईल आरोपी आहेत ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती पुढची कारवाई जी काही आहे ती केली जाणार आहे. त्यांच्या पालकांवरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ज्या अल्पवयीन मुलांना असं वाटतं की आपण काहीही करू आणि सहज कायद्याच्या कचाट्यातून बाहेर सुटू किंवा फार तर फार बालसुधारगृहामध्ये आपल्याला ठेवलं जाईल वगैरे, असं होणार नाहीये. मेजर क्राईम असेल तर आरोपींना सुद्धा मेजर म्हणून ट्रीट करण्यासाठीची प्रक्रिया पोलिसांकडून राबवली जाताना आता पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.